अजून एक प्रॉब्लेम जो सोसायटीमध्ये आहे तो आहे, समजा एखादी मुलगी आहे, जॉब करते, ॲट द सेम टाइम तिला बाळ आहे. सो त्या कामाचा त्या बाळावरती परिणाम होतो. ती त्या मुलाला जास्त वेळ नाही देऊ शकत. सो मग हे कसं मॅनेज करायचं? मग जॉब करणं खरंच गरजेचं आहे का? नाही, गरजेचं आहे, नो डाऊट. आणि ते बघून बघून म्हणजे बाळही युज टू होतो की याच्या मम्मी गेली पण त्याची पॅरेंटिंग व्यवस्थित होऊ शकते का? तुम्ही आता जर तुमचे इनलॉज असले तर वेल अँड बेस्ट, म्हणजे त्यांच्या तुम्ही अंडर ठेवू शकता त्यांना. किंवा आहे आता परिस्थिती अशी आली की त्यांना बाहेर पडावंच लागतं जॉबसाठी, का दोघीच वर्किंग आहे. आपण का आताचे जे काळ चाललंय हजबंडवरच नाही डिपेंड राहू शकत. बिचारा हजबंडच फक्त एक्सपेन्सेस खूप जास्त झालेत. मुलांची फीज, एज्युकेशन फीज एवढी वाढलेली आहे, तर तिला जाणं भाग आहे. मग ते काय नॅनी लावणार, हे करणार, ते मग नॅनी लावल्यावर मग घरात कॅमेरा बसवा, ते काय करताय काय नाही, तर ते सर्व करून. पण ती जाते, आल्यानंतर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जाऊन आल्यानंतर फक्त मुलाकडे लक्ष द्या, मुलासोबत, आणि लिसनिंग पॉवर जास्त ठेवा. मुलगा काय बोलतो ना ऐकून घ्या. अरे मी थकून आलेली आहे, तुला समजत नाही का, हे अजिबात नका करू, का त्याला नाहीच समजत आहे. तो तर लहान बाळ आहे, त्याला काय माहिती तुम्ही कुठे गेले, काय कुणा किती टेन्शन मधून आलेले घरी. बरोबर. तुम्हाला ते तुमचं बाहेर ठेवून तुम्हाला तुमच्या बेबीला टाइम देणं गरजेचंच आहे. त्याने पूर्ण दिवस काढला ना तुमच्या सोडून, तर आता त्याला तुमची गरज आहे. तुम्ही बसा, तू काय केलं, मग माहिती का मी असं केलं, तुमच्या गोष्टी सांगा. त्याला सवय पाडा की नाही, मम्मा वर्कला कामाला गेली, मम्माने काम असं असं केलं, तो युज टू होईल की नाही, माझी मम्मा पण वर्किंग आहे, माझी मम्मा हे करते ते करते असं. बरोबर बरोबर. आणि अशाच वेळेस तो प्रश्न येतो की तिला काय जॉब करायची गरज आहे. ज्यावेळेस फॅमिलीमध्ये बाळ असतं आणि ती वर्किंग असते, एक महिला आहे ती वर्किंग आहे, त्यावेळेस शेजारचे नातेवाईक बोलतात की तिला काय जॉब करायची गरज आहे. मग हेच गरज आहे की ती नाही सांगू शकत की तिची परिस्थिती काय. अँड मेन आता जनरेशन मध्ये मी बोलली ना की हजबंडवर नाहीच चालत काही. जेवढी महागाई वाढली आहे, सर्व वाढलेलं आहे, तिला जॉब करणं भागच आहे. फीज एवढी झालेली आहे मुलांची, आणि तुम्ही घेतला ना टाइम, 1 वर्ष 2 वर्ष जे मॅटर्निटी लिव्ह तुम्ही घेतली, त्यानंतर तिला करणंच आहे. आणि मला तरी वाटतं की त्यानंतर जर तिचे खरंच इनलॉज असतील तर इनलॉजचा खूप मोठा रोल पाहिजे की त्यांनी खरंच येऊन म्हणजे सपोर्ट करावा. बरोबर.